सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिनांक 2 मे ते 4 मे या कालावधीत आयोजित महापर्यटन महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करा. कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 25 फेब्रुवारीच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाजूला फेकले जाण्याची शक्यता असल्याने 2025-26 या शैक्षणिक वर्षात सुरू होणारी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासनाने रद्द करावी म्हणून सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षक संघटनेच्या वतीने 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री 8 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. साताऱ्याचा पाणीपुरवठा दिनांक 6 व 7 मे रोजी विस्कळीत राहणार. सातारा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे दिनांक 6 रोजी दुपार 17 व दिनांक 7 रोजी सकाळ 17 पाणीपुरवठा सातारा शहरात विस्कळीत राहणार आहे. तामजाईनगर सातारा येथे एकाची आत्महत्या. तामजाईनगर येथील नोबल रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय इस्माने घराच्या बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 11च्या नंतर घडल्याचा अंदाज आहे. शेंद्रे ते नागठाणे दरम्यान 3 तास वाहतूक कोंडी. महामार्गावर प्रवासाचा लोकांना मनस्ताप. पुणे बंगळुरू महामार्गावर धीम्या गतीने चाललेल्या 6 पदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. दिनांक 1 मे व शुक्रवारची सुट्टी टाकून अनेकांनी सलग सुट्ट्यांचा लाभ घेतल्याने महामार्गावर गुरुवारी वर्दळ होती. त्यामुळे खिंडवाडीपासून अत्युतपर्यंत सातारा कडार लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनधारक व प्रवाशांना 3 तास तात्काळ थांबावे लागले. त्यामुळे पुणे मुंबईतून कराडच्या दिशेने निघालेल्या वाहनधारकांसाठी 1 मेच्या सुट्टीचा दिवस कोंडीचा दिवस ठरला. कोपर्डे हवेली तालुका कराड येथे पोहायला शिकताना युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू. कोपर्डे हवेली तालुका कराड येथील चिमनकी नावाच्या शिवारात पोहायला शिकताना युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तन्मय तेजस पापर्डेकर वय 17 राहणार शिवाजी स्टेडियम पाठीमागे जाधव वस्ती कराड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किन्ही तालुका कोरेगाव ते घरपोडी 1.25 लाखाचा मुद्देमाल चोरीला. किन्ही तालुका कोरेगाव ते राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,26,000चा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 1:15च्या दरम्यान घडली. या प्रकरणी मीना दादासाहेब फडतरे वय 55 यांनी फिर्याद दिली आहे. तरडगाव तालुका फलटण येथे यात्रेत 2 गटात राडा. सुमारे 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 22 जणांना अटक. तरडगाव तालुका फलटण गावच्या हद्दीत वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव येथील मैदानात श्री भैरवनाथ जोगेश्वरी देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम सुरू असताना नाचण्याच्या कारणावर 2 गटात झालेल्या मारामारीमध्ये अनेक जण जखमी झाले. या मारामारी प्रकरणी लोणंद पोलिसांत परस्पराविरुद्ध तक्रार दाखल करण्यात असून दोन्ही बाजूच्या सुमारे 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूकडील 22 जणांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. पसरणी तालुका वाई येथे मधमाशांच्या हल्ल्याने 40 जण जखमी. अंत्यविधी करताना घडली घटना. पसरणी तालुका वाई गावच्या हद्दीत अंत्यविधीसाठी घाटावर जमलेल्या नागरिकांवर गुरुवारी मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत 40 नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अंत्यविधी निम्मेवरच टाकून गेल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे अनेक जण गांगारून गेले. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक येथील स्टॉलधारकांचे आंदोलन. वेण्णा लेक परिसरातील स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा या मागणीसाठी शुक्रवारी 28 स्टॉलधारकांसह माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.